ओके स्टार्ट. सो हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. मी दिगंबर माळी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. काही दिवसांपूर्वी तुम्हाला विद्यार्थी आठवत असेल की आपण एक व्हिडिओ त्या ठिकाणी चॅनलवर पब्लिश केला होता आणि त्यामध्ये असं म्हटलं होतं की आपण डिफरंट जे काही फील्ड्स आहेत ज्या तुम्ही 12वी नंतर सिलेक्ट करणार आहात त्या फील्डसाठी फील्ड एक्सपर्ट किंवा फॅकल्टी एक्सपर्ट तुमच्यासाठी या ठिकाणी आपण ऑर्गनाइज करणार आहोत. एक सेशन घेणार आहोत आणि त्या सेशनचाच एक भाग आहे बाळांनो. आज आपल्यासोबत माझे स्वतःचे काय म्हणूया आपण मोटिवेटर, गाईड आणि आमच्या नाशिकमधल्या एका पॉप्युलर फार्मसी कॉलेजचे प्राचार्य आपल्यासोबत आहेत. सरांचं नाव आहे डॉक्टर संजय क्षीरसागर सर आणि सर मेट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य आहेत आणि सर तुम्हाला आज गाईड करणार आहेत फार्मसी या फील्ड बद्दल. सो सरांचं थोडक्यात आपण इंट्रोडक्शन बघूया. सरांच्या अंडर तुम्ही जर बघितलं तर आतापर्यंत 3 इंडियन पेटंट सरांनी फाईल केलेले आहेत. 150 इंटरनॅशनल आणि नॅशनल सरांचे जर्नल्स आतापर्यंत पब्लिश झालेले आहेत. सरांनी आतापर्यंत 5 बुक्स त्या ठिकाणी राईटअप करून पब्लिश केलेले आहेत. सरांच्या अंडर 55 एम.फार्म स्टुडंट्स सरांनी त्या ठिकाणी गाईड केलेले आहेत आणि 8 PhD स्टुडंट सुद्धा त्या ठिकाणी PhD सरांच्या अंडर परस्यू करत आहेत. आणि अवॉर्डचं झालं बोलायचं झालं तर सरांना नॅशनल अवॉर्ड सुद्धा त्या ठिकाणी मिळालेला आहे एम.फार्म थेसिस गाईडसाठी फार्मा इनोवा अवॉर्ड म्हणून. आणि सरांनी आतापर्यंत युनिव्हर्सिटीकडून 2 परमिशन सुद्धा त्या ठिकाणी ग्रांट केलेल्या आहेत रिसर्चसाठी. सो हे मी थोडक्यात सांगितलंय, तुम्हाला सांगण्यासारखं बरंच काही आहे पण आपला जो काही विषय आहे तर तुम्हाला एक आयडिया यावी की सरांचं नेमकं एक्झॅक्टली आतापर्यंत सरांनी काय कॉन्ट्रीब्यूट केलंय फार्मसी या फील्डसाठी, म्हणून तुम्हाला थोडक्यात मी या ठिकाणी माहिती दिली आहे. सो सर आपण आता सेशन सुरू करूया विद्यार्थ्यांसोबत. नक्की नक्की, मलाही आवडेल. थँक्यू दिगंबर फॉर नाईस इंट्रोडक्शन. इट्स अ व्हेरी स्मॉल, फार छोटं कॉन्ट्रीब्युशन आहे फार्मसी प्रोफेशन मध्ये आणि प्रोफेशन फार मोठं आहे. राईट सर. ओके. आणि मलाही अभिमान सर, मी फार्मा बॅकग्राऊंडला बिलॉंग करतो त्यामुळे आज फार्मसी बद्दल बोलायला मलाही आवडणार आहे तुमच्यासोबत. आणि कधी एक्सपेक्ट नव्हतं केलं मी तुमच्यासोबत हा प्लॅटफॉर्म शेअर करेल असं, पण छान आहे. बोलूया आपण. सो आपण सुरुवात करूया सर. सर मुलांना थोडक्यात फार्मसी बद्दल काय सांगा, कारण की आता जो व्हिडिओ आपला बघणार आहेत विद्यार्थी हे सर्व 12वीचे विद्यार्थी आहेत आणि काही जणांचं स्वप्न आहे फार्मसी मधून एज्युकेशन परस्यू करण्याचं. सो या मुलांसाठी तुम्ही फार्मसी बद्दल थोडक्यात काय सांगाल? ओके. फार्मसी याला मला वाटतं मराठीमध्ये तुम्ही औषध निर्माण शास्त्र असं आपण म्हणतो त्याला. आणि औषधांबद्दलचं पूर्ण ज्ञान, औषधांच्या वापरात, औषधाच्या निर्मितीपासून ते वापरापर्यंतचं पूर्ण ज्ञान हे या फील्डमध्ये दिलं जातं. औषध निर्माण शास्त्र, फार्मसी असं याला आपण म्हणतो. साधारणतः आता याच्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस येतात. 2 वर्षाचा डिप्लोमा फार्मसी येतो, त्यानंतर 4 वर्षाचा डिग्री कोर्स येतो आणि डिग्री कोर्स कम्प्लीट केल्यानंतर 2 वर्षाचा एम फार्मसी आणि त्याच विषयामध्ये किंवा स्पेशलायझेशन मध्ये तुम्ही PhD पूर्ण करू शकता, ज्याला नंतर डॉक्टरेट ही अवॉर्ड केली जाते डॉक्टर ऑफ फार्मसीच्या निमित्ताने. तर फार्मसी ही प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत असलेली फील्ड आहे आणि मला वाटतं आत्ताच्या पॅन्डेमिकच्या सिच्युएशन मध्ये तर बऱ्याच लोकांना ह्या क्षेत्राबद्दल माहिती मिळाली, माहिती करून घेतली लोकांनी. कारण की आपल्या कंटिन्युअस कानावर येत होतं की या वॅक्सिनच्या 4थ्या ट्रायल चालू आहेत, या वॅक्सिनच्या 2ऱ्या ट्रायल चालू आहेत, हे औषधं सध्या कोविडसाठी अवेलेबल आहेत, हे औषधं वर्कआउट होत नाहीये. सो इट्स काय म्हणतात की फार आयुष्याशी निगडीत असलेली फील्ड आहे औषधे ही. कारण की माणूस जसं अन्न, वस्त्र, निवारा ह्या आता प्राथमिक गरजा आपण कन्सिडर करतो, पण त्याच्यामध्ये आता औषध हे पण आपल्याला जोडावं लागेल की अन्न, वस्त्र, निवारा आणि औषधं हे आता आपल्या जीवनाचा एक प्राथमिक घटक बनलेला आहे. आणि औषध निर्माण शास्त्रामध्ये आणि फार्मसीमध्ये या सगळ्या विषयाचं सखोल ज्ञान विद्यार्थी प्राप्त करून घेऊ शकतात. नवीन औषधं कशी बनवायची, त्या औषधांच्या ट्रायल्स कशा घ्यायच्या, ह्या सगळ्या विषयाचं इनडेप्थ नॉलेज हे फार्मसीमध्ये दिलं जातं. ओके सर, आता या निगडीतच एक दुसरा प्रश्न आहे आणि विद्यार्थी भरपूर वेळेस मला विचारतात. आता ऍक्च्युली मी तर फार्माच्या टच मध्ये सध्या नाही, कारण की मी आता माझं स्ट्रीम बदलली आहे, मी टीचिंग प्रोफेशन मध्ये एंटर केलंय. सो सर मुलांचा एक प्रश्न असतो की फार्मसी या फील्डला स्कोप आहे की नाही,
किंवा इव्हन स्कोप हा कन्सेप्ट खरंच फील्डशी रिलेटेड असतो का, किंवा इंटरेस्टवर अवलंबून असतो? तुम्हाला काय वाटेल? फारच छान. म्हणजे तू जे दोन मुद्दे मांडलेस की स्कोप हा इंटरेस्टशी निगडीत असतो का, तर हा माझ्या फार म्हणजे जवळचा प्रश्न आहे. की मी नेहमी सांगतो की यू मस्ट परस्यू युअर ड्रीम, यू मस्ट परस्यू युअर इंटरेस्ट. कारण की जर आपल्याला त्या विषयामध्ये त्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट असेल तर आपण मोर दॅन 100% देतो. कारण की आता कुठलंही क्षेत्र घेतलं, जे इंजिनिअरिंग घ्या, मेडिकल घ्या, फार्मसी घ्या, कुठलंही क्षेत्र जर आपण करिअर म्हणून निवडलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही अडथळे आहेत, काही ना काही अडचणी आहेत. आणि म्हणूनच तर आपण शिक्षण घेतो की त्या अडचणींवर मात करत आपल्याला पुढे जायचं असतं. तर अशा वेळेस जर आपण आपल्या इंटरेस्टचा विषय निवडला तर त्या अडचणी किंवा अडथळे हे आपल्याला जास्त त्रासदायक वाटत नाही. नाहीतर जर आपण त्या स्कोपच्या दृष्टिकोनातून त्या सब्जेक्टला सिलेक्ट केलं आणि काही वर्षानंतर लक्षात आलं की यार याच्यामध्ये मला इंटरेस्ट येत नाही, म्हणजे मी लॉंग टर्म याच्यामध्ये काम करू शकत नाही, मग अशा वेळेस मग करिअर सोडणं फार डिफिकल्ट होऊन जातं. माझ्या दृष्टिकोनातून करिअरची व्याख्या ही अशी आहे की करिअर म्हणजे जी गोष्ट तुम्ही लॉंग टर्म करू शकता, जास्तीत जास्त वेळ करू शकता, आणि जितका वेळा तुम्ही कराल त्यावेळेस तुम्हाला त्याचा कंटाळा येत नाही किंवा त्याच्यामध्ये तुमची चिडचिड होत नाहीये, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तो म्हणायचं करिअर. जर आपण पाहिलं तर सचिन तेंडुलकरचं आपण उदाहरण याच्यामध्ये घेऊ शकतो. आज लोकांचे 10-10 8-8 वर्षाचे करिअर झालेले आहेत क्रिकेटमध्ये, परंतु तो व्यक्ती 24 वर्ष सलग क्रिकेट खेळला आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक उत्कृष्ट कामगिरी केली की ज्याचा आज पूर्ण भारताला आणि जगाला त्याचा अभिमान वाटावा असे त्यांचे कर्तृत्व आहे. म्हणजे करिअर म्हणजे जी गोष्ट तुम्ही लॉंग टर्म करू शकता आणि तेवढ्या आनंदाने आणि तेवढ्या उत्साहाने करता, त्याला मी करिअर समजतो. तर फार्मसी हे असंही तुम्ही जर त्याची पूर्ण माहिती घेतली आणि मग तुम्ही त्याला तुमच्या इंटरेस्टशी ते निगडीत फील्ड आहे का हे जाणून घेतलं तर नक्कीच याच्यामध्ये भरपूर संधी उपलब्ध आहेत. आता संधींचं म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात आहेत, फार्मा कंपनीज मध्ये बऱ्याचशा संधी उपलब्ध आहेत. R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, ज्याला कुणाला इनोव्हेशन मध्ये किंवा नवीन काही करण्याची नेहमी आवड असते, तर त्याच्यासाठी तर हे क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देतं. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही इंटरेस्टने केला तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये पैसेही चांगले मिळतात, तुम्हाला पोझिशन्सही चांगले मिळतात. त्याच्यानंतर बिझनेस प्रॉस्पेक्टिव्ह जर विचार केला तर फार्मसी हा भरपूर पद्धतीचे बिझनेस करण्याचं नॉलेज तुम्हाला देतं. म्हणजे फार्मसीच्या त्या नॉलेजच्या बेसिसवर तुम्ही फार्मा बिझनेस, कॉस्मेटिक बिझनेस किंवा आयुर्वेदिक प्रोडक्ट्सचे बिझनेस, अशा वेगवेगळ्याच्या बिझनेस करण्यासाठी जे बेसिक नॉलेज आहे ते फार्मसी प्रोफेशन मधनं तुम्ही गॅदर घेऊ शकता. एक सिंपल उदाहरण, आता बऱ्याच लोकांना पॅकेजची भाषा जास्त कळते असं मी जाणवतो ज्यावेळेस करिअरचा विषय येतो की बाबा कितीचं पॅकेज मिळतं, कितीचं पॅकेज फार्माला आहे, कितीचं IT आहे. तर काही दिवसांपूर्वी मला एक फार्माचे प्रोफेशनचे फार्मा इंडस्ट्री मधल्या एका व्यक्तीशी माझे डिस्कशन झाले. त्यांना साधारणतः 15 वर्ष फार्मसी इंडस्ट्रीमध्ये एक्सपिरियन्स होता. त्यांनी M.Pharm वगैरे कम्प्लीट करून फार्मा प्रोफेशन मध्ये गेलेले ते. आणि 15 वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर आमची चर्चा झाल्यावर असं लक्षात आलं की ही इज गेटिंग ऑलमोस्ट 35 ते 37 लाखाचं त्यांचं पॅकेज होतं. आणि ही इज ऍट अ डायरेक्टरेट पोझिशन विथ रिस्पेक्ट टू रिसर्च अँड डेव्हलपमेंट. त्यामुळे जर कुणी पैशाच्या व्याख्येमध्ये जर त्याला सांगायचं असेल तर नक्कीच फार्मसी प्रोफेशन मध्ये जर कन्सिस्टंटली चांगलं काम केलं तर फार्मा कंपन्या या पैसे द्यायला आघाडीवर आहेत. आणि तुम्हाला वेगवेगळ्या पोझिशन्स, ज्याला पोझिशन्स हव्या असतात, वेगवेगळ्या पोझिशनला काम करायची इच्छा असते, त्या वेगवेगळ्या पोझिशनही फार्मसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळू शकतात. तो हा असा वाईडर स्कोप आहे, परंतु तो माझ्याशी निगडीत आहे का नाही हे नक्कीच विद्यार्थ्यांनी अगोदर जाणून घ्यावं आणि मग त्या फील्डमध्ये एंटर करावं. ओके, थँक्यू सर. आता बऱ्याच मुलांचं विजन आय थिंक क्लिअर झालं असेल अबाउट स्कोप. कारण की मी पण त्यांना नेहमी असं सांगत असतो सर की स्कोप हा प्रत्येक फील्डला त्याच्या लेवलला असतोच. फायनली मॅटर काय करतं की तुमचा इंटरेस्ट आहे का त्या फील्डमध्ये. येस, व्हेरी ट्रू. तुम्ही फार्मा घेतलं याचा अर्थ तुम्ही सक्सेसफुल होणारच याची काही शाश्वती नाहीये. तुमचा इंटरेस्ट असणं गरजेचं आहे. बरोबर.
सर आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं ड्रीम आहे फार्माला ऍडमिशन घ्यायचं. सो यामध्ये प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात, काही डीम युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस असतात. तो साधारण एक फीज कशा पद्धतीने आकारली जाते, प्रायव्हेट कॉलेजेस मध्ये असतील किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेस मध्ये असेल, तो विद्यार्थ्यांना तुम्ही याबद्दल काय सांगाल? आता फीजचा मुद्दा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये फी रेग्युलेशन अथॉरिटी कडनं डिसाईड केली जाते. जे काही कॉलेजेस विद्यापीठाला अफिलिएटेड असतील, संलग्न असतील, अशा कॉलेजेसची ही फी रेग्युलेशन अथॉरिटी म्हणून आहे आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये. ती फी रेग्युलेशन अथॉरिटी डिसाईड करते की कुठल्या कॉलेजने किती फी घ्यायची. जर प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असेल तर ते त्यांची फी ठरवू शकतात, परंतु ज्या युनिव्हर्सिटीचे अफिलिएटेड असतील त्यांना FRAचं बंधन आहे आणि ती फी ही कॉलेजच्या काय म्हणतात त्या कॉलेजच्या स्टेटसनुसार किंवा कॉलेजच्या कॉन्ट्रीब्युशन नुसार व्हॅरी होते. म्हणजे साधारणतः जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर कॉलेज फार नवीन असेल तर त्या कॉलेजची फी तुम्हाला नक्कीच कमी असेल. जर नवीनच कॉलेज चालू झालं असेल तर FRA तर त्यांना फक्त सांगतं की तुम्ही कन्सोलिडेटेड फी घ्या. म्हणजे जर बी फार्मसी असेल तर ते 60 ते 75 हजार रुपये फी घ्यायला सांगतात. डिप्लोमा असेल तर 50,000च फी घ्यायला सांगतात, जर पहिलंच वर्ष असेल तर. पहिलं वर्ष असेल तर. पण जर जसं कॉलेज हे जुनं होत जातं, त्याच्याकडे चांगला स्टाफ असतो, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असतं, त्यांचे एक्सपेंडिचर वेगवेगळ्या गोष्टींवर R&D वर म्हणा, सेमिनार वर्कशॉप अरेंज करण्यामध्ये म्हणा, क्वालिटी इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम राबवण्यामध्ये म्हणा, ऍक्रिडेशन्स घेतलेले असतील, म्हणजे त्यांची गुणवत्ता त्यांनी सिद्ध केलेली असेल, तर असे जर कॉलेजेसच्या काय म्हणतात त्यांचं स्टेटस जर जास्त चांगलं असेल, क्वालिटी एज्युकेशन देत असेल, तर त्यांच्या फी ह्या हायर साईडला असतात. जर मी MET इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर आम्हाला साधारणतः 14 वर्ष झालं आम्ही MET इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीला एस्टॅब्लिश होऊन. आमचं NBA अक्रिडेटेड आहे, NAC अक्रिडेटेड आहे, NIRF रँकिंग आहे. माझ्याकडे ऑलमोस्ट मोर दॅन 50% स्टाफ हा माझा PhD होल्डर आहे. सो आणि सगळे फुल टाइम स्टाफ आमच्याकडे कार्यरत आहे. तर मग अशा ठिकाणी मग आमचं एक्सपेंडिचर हे जास्त असतं मुलं पर स्टुडंट आणि कॉलेजमध्ये. तर त्या केसमध्ये आमची फी थोडी हायर साईडला असू शकते. तर ती साधारणतः 1,30,000 रुपये आमची साधारणतः फी आहे. परंतु त्यामध्येही जर मुलगा कुठल्या स्कॉलरशिपच्या स्कीम मध्ये फिट होत असेल किंवा त्याला रिझर्वेशनचे काही बेनिफिट असतील तर ते पूर्ण बेनिफिट त्यांना मिळतात आणि त्यामध्ये त्या पद्धतीने त्यांचा मेजर शेअर हा गव्हर्नमेंट कडनं दिला जातो आणि त्यांना फी कमी भेटावी लागते. फॉर एक्झाम्पल ओबीसीचे कॅन्डिडेट असेल तर त्यांना 50% फी भरावी लागते. सो फी स्ट्रक्चर हे कॉलेज नुसार व्हॅरी होते. तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजचा मुद्दा विचारला तर गव्हर्नमेंट कॉलेजची फी निश्चितच कमी असते, कारण की त्यांचे सगळे एक्सपेंडिचर हे गव्हर्नमेंटच्या ग्रँट्स मधनं होतात. त्यामुळे त्याची फी साधारणतः 20,000 10 ते 20,000च्या दरम्यानही असू शकते. सर ही पर इयर फी सांगताय की तुम्ही? ही पूर्ण कोर्सची प्रत्येक वर्षाची फी आहे. ओके ओके. म्हणजे साधारणपणे गव्हर्नमेंट कॉलेज असेल तर 10,000पासून ते 20-25 हजारापर्यंत पर इयर फी असू शकते आणि प्रायव्हेट कॉलेजची थोडी हायर एंडला त्या ठिकाणी हायर एंडला असेल. जसं मी म्हणलं ते 75,000 60,000 ते 1.5 लाखापर्यंत फी असू शकते. पर इयर फी. किती जुनं कॉलेज आहे आणि किती अक्रिडेटेड आहे का नाही, किती स्ट्रॉंग कॉलेज आहे त्यानुसार ती फी व्हॅरी होते. ओके सर, एक पुढचा प्रश्न घेऊया. मुलांना जर समजा फार्मसीला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना काय ऑप्शन्स अवेलेबल असतात? म्हणजे कुठली एखादी एक्झाम द्यावी लागते की ते डायरेक्टली पण ऍडमिशन अप्रोच करू शकतात कॉलेजकडे? आता आपल्या महाराष्ट्राचं जर बघायचं झालं तर आपल्या इथं सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस थ्रू ह्या अफिलिएटेड विद्यापीठाचे ऍडमिशन्स होतात. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी हे त्यांची ऍडमिशन प्रोसेस राबवू शकतात. पण जसं MET आहे, MGV आहे, NDMVP आहे, हे सगळे अफिलिएटेड इन्स्टिट्यूट आहेत, तर त्यांना सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस थ्रूच ऍडमिशन त्यांचे होतात. त्या सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी CET हे देणं बंधनकारक आहे आणि CETचा नॉन झिरो स्कोर हा अपेक्षित आहे. म्हणजे त्याला 1 मार्क असला तरी तो ऍडमिशन साठी इलिजिबल आहे आणि CETच्या पर्सेंटाईल नुसार त्याला ऍडमिशन मिळतं. त्याचबरोबर जर नीट एक्झामिनेशन महाराष्ट्राच्या बाहेरचे कॅन्डिडेट असतील तर त्यांना नीट एक्झामिनेशन देखील ही ग्राह्य धरली जाते ऍडमिशनसाठी, किंवा महाराष्ट्रातले देखील विद्यार्थी असेल तर त्यांना देखील नीट ही ग्राह्य धरली जाऊ शकते ऍडमिशन. सपोज एखादा विद्यार्थी आहे
सॉरी तुम्हाला इंटरप्ट केलं मी. सपोज एखादा विद्यार्थी आहे आणि त्याने समजा MST CET परीक्षा दिलेली नाही आणि त्याला ऍडमिशन हवंय फार्मसीमध्ये किंवा कॉलेजमध्ये ऍडमिशन हवंय, तर त्या विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळतं का? म्हणजे त्याला काही प्रोव्हिजन आहे का? नाही ना, तशी काही प्रोव्हिजन नाहीये. त्यांनी सीईटी किंवा नीट देणं हे बंधनकारक आहे. ऍटलिस्ट ऍफिलिएटेड युनिव्हर्सिटीमध्ये. पण जर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा मी विचार केला, जसं MIT ही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये आहे किंवा आपल्या नाशिकमध्ये संदीप युनिव्हर्सिटी देखील प्रायव्हेट आहे, तर ते त्यांच्या पद्धतीने ऍडमिशन प्रोसेस राबवू शकतात. पण ऍफिलिएटेड युनिव्हर्सिटीला सीईटी किंवा नीट ही बंधनकारक आहे. राईट. आणि त्याच्यामध्ये PCB किंवा PCM ग्रुप, फार्मसीसाठी PCB ग्रुप वाले किंवा PCM ग्रुप वाले, हो, दोन्हीही ग्रुपचे विद्यार्थी हे ऍडमिशन साठी एलिजिबल आहेत, पात्र आहेत. ओके सर, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसिजर म्हणजे कॅप राऊंड हे विद्यार्थ्यांना मी हायलाइट करतो, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना लॉंग फॉर्म कॅप राऊंड माहिती असतं, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसिजर त्याला म्हणतात हे माहित नसतं. ठीक आहे, आम्ही पुढचा क्वेश्चन घेतोय सर. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे नॉन झिरो स्कोअरवर ऍडमिशन हे त्या ठिकाणी फार्मसीला मिळू शकतं. पण एक्झॅक्टली समजा आता तुमचं कॉलेज जर आपण कन्सिडर केलं किंवा एखादं गव्हर्नमेंट कॉलेज कन्सिडर केलं, तर मिनिमम पर्सेंटाइल स्कोअर किती त्या ठिकाणी लागतात? बरोबर. आता साधारणतः मला हा विषय मला वाटतं आपल्या क्वेश्चन आन्सर मध्ये असेल नसेल, परंतु विद्यार्थ्यांनी कॉलेज सिलेक्ट करताना फार काळजी घेणं गरजेचं आहे. कारण की आता फार्मसीचे भरपूर कॉलेज, जर नाशिकमध्येच बरेचसे कॉलेजेस अवेलेबल आहेत. नाशिकमध्ये साधारणतः बी फार्मसीचे 25 कॉलेजेस अवेलेबल आहेत आणि डिप्लोमाचे साधारणतः 31 कॉलेजेस आहेत की, आणि साधारणतः 2000च्या पुढे साधारणतः नाशिकमध्ये बी फार्मच्या सीट्स अवेलेबल आहेत. तर अशा वेळेस कॉलेजला ऍडमिशन मिळणं कधी कधी सोपं होऊन जातं, किंवा कधी कधी आम्ही असंही बघितलंय की चांगले विद्यार्थी ज्यांचे पर्सेंटाईल जास्त असतील तरी देखील त्यांच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये कुठेतरी चुका करतात आणि त्यांना थोड्या कमी केडर असलेल्या कॉलेजमध्ये देखील ऍडमिशन मिळतं. त्यामुळे कॉलेज सिलेक्ट करणं हा फार चांगला महत्वाचा मुद्दा आहे. आता MET बद्दल जर मी बोललो, तर MET इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा आमचा जर मागच्या वर्षीचा कट ऑफ हा पर्सेंटाईल मध्ये असतो, हे विद्यार्थ्यांनी जाणून घ्यावं. पर्सेंटेज नाही आहे, पर्सेंटाईल ही वेगळी पद्धत आहे मार्क्स काढण्याची. म्हणजे तुमच्या अगोदर किती विद्यार्थी आहेत, तुमच्या नंतर किती विद्यार्थी आहेत, त्यानुसार तुमचं पर्सेंटाईल हे ठरतं. म्हणजे जर समजा तुमच्या नंतर, म्हणजे तुमचा स्कोअर समजा 70 असेल आणि 70च्या नंतर 80-85 असलेली मुलं कमी असतील, तर तुमचं पर्सेंटाईल हे वाढतं. जर 70 नंतर 80-85 असलेली मुलं भरपूर असतील, तर तुमचं पर्सेंटाईल हे कमी येतं. म्हणजे तुमचं रँकिंग काय आहे ऍज कम्पेअर टू हायर अँड लोअर, यानुसार तुमचं पर्सेंटाईल ठरतं. तर ते पर्सेंटाईल MET इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मागच्या वर्षी 92 पॉईंट, म्हणजे 92.68 म्हणजे 93 पर्सेंटाईलला आमचा मागच्या वर्षीचा कट ऑफ होता. आणि तोच जर मी गव्हर्नमेंट कॉलेजचा, जर आपण गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आपण बघितलं, CPM कॉलेज ऑफ फार्मसी, NDMVP कॉलेज ऑफ फार्मसी आपण त्यांना म्हणतो, तर त्यांचा साधारणतः 97चा पर्सेंटाईल होता. आम्ही ओपनचा सांगितला, आणि रिझर्वेशनचा त्याच्यात खाली एक 5-10 पर्सेंटाईलनी फरक असतो, कारण की आजकाल रिझर्वेशनचे विद्यार्थी ही चांगल्या पर्सेंटाईल मध्ये हायली कॉम्पिट करतात. त्यामुळे बघितलं तर, आता बघितलं मी समजा ओबीसीचं सांगितलं तर आमच्या इथं 92 ला मागच्या वर्षी ओबीसीचा कट ऑफ होता आणि NDMVPचा 97 ला कट ऑफ होता. सो इट डिपेंड ऑन द कॉलेज. आय डोंट वॉन्ट टू कमेंट अबाउट द अदर कॉलेज, बट नक्कीच म्हणून मी सांगितलं की तुम्ही कॉलेज पहा आणि त्यांचे कट ऑफ बघा, ते कॉलेज स्वतः जाऊन पहा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ठरवू शकता. चांगल्या कॉलेजलाही ऍडमिशन मिळण्याची शक्यता असते. थँक्यू सर. पुढचा क्वेश्चन घेतोय सर आपण. पुढचा क्वेश्चन असा आहे सर की काय बेटर आहे सर, डिप्लोमा फार्मसी की बॅचलर फार्मसी? असा भरपूर वेळेस मला क्वेश्चन येतो. बरोबर. आता कसं आहे, माझा पर्सनल अनुभव, कारण की मी डिप्लोमा केलेला आहे, डिप्लोमा करून PhD पर्यंत फार्मसीचे सगळे एज्युकेशन माझ्यातर्फे होऊन गेलेलं आहे. त्यामुळं मी ही गोष्ट जरा चांगल्या पद्धतीने सांगू शकतो असं मला वाटतं. माझ्यानुसार डिप्लोमा म्हणजे मी कुठल्या गोष्टीला कमी नाही लेखत आहे,
परंतु बऱ्याच मुलांना डिप्लोमा केल्यानंतर डिग्री करण्याची इच्छा जागृत होते. आणि अशा वेळेस डिप्लोमा टू डिग्री ऍडमिशन करणं हे फार डिफिकल्ट होतं, कारण की फक्त 10% जागा हे जागा आहे. डिप्लोमा टू डिग्रीच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध असतात. आणि डिग्री हा 4 वर्षाचा कोर्स आहे. आणि मला वाटतं कॉलेज हे तुम्ही जरा एन्जॉय केलं पाहिजे, त्याची मजा घेतली पाहिजे, त्यातनं स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे. तुमची 2 वर्षाचा कोर्स हा थोडा कमी कालावधी आहे. तुम्हाला इमिजिएटली जॉब करायचा आहे किंवा बिझनेस चालू करायचा असेल तर त्यासाठी ठीक आहे, तुम्ही मान्य करू शकता, योग्य आहे. परंतु मला वाटतं की जो थोडा करिअर ओरिएंटेड आहे, त्यांना कुठेतरी आयुष्यात काही गोष्टी अचीव करायच्या आहेत, वेगवेगळे टप्पे त्यांना अचीव करायचे आहेत, तर अशा ठिकाणी मला वाटतं डिग्री कोर्स हा फार महत्वाचा ठरतो. कारण की नॉट ओन्ली फ्रॉम द डिग्री पर्स्पेक्टिव्ह, एक डिग्री तुम्हाला मिळते, फक्त त्याचाच विचार न करता 4 वर्षामध्ये एक आपली पर्सनॅलिटी व्यवस्थित डेव्हलप होते. आपला आत्मविश्वास वाढतो, आपल्याला वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान होतं, आपलं एक्सपोजर वाढतं आणि त्यामुळे तुमचा दृष्टिकोन बदलतो. तर जी मुलं काय म्हणतात त्याला करिअर ओरिएंटेड आहेत, ज्यांना इमिजिएटली करिअर त्यांचं लगेच जॉब करायचं किंवा बिझनेस चालू करायची गरज नाहीये, त्या लोकांनी तर डायरेक्टली डिग्रीला ऍडमिशन घेण्यासाठी प्रयत्न करावे. डिप्लोमा करून डिग्री करण्याचं सजेशन मी त्यांना देणार नाही. इनफॅक्ट मी सुद्धा सर डिप्लोमा करूनच डिग्री केलेली हा. आहे. तुला मग त्याची चांगलीच कल्पना असेल. त्याच वेळेस मग हा, इच्छा होती की नाही यार आपण डिग्री करायला पाहिजे, डिग्री पण करायला पाहिजे होती. नाही सर, काही कॉम्पिटिशन टफ मुलांचा होऊन प्रॉब्लेम असाही होतो की एक दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या कॅटेगरीचे स्टुडंट असे असतात की ज्यांना 12th मध्ये MST CET ला कमी मार्क्स मिळतात. मग हे बरोबर विद्यार्थी बरोबर. डिप्लोमाला जातात आणि मग हो त्यांना हो. तो सेकंड ऑप्शन नाही नाही अवेलेबल होतो बरोबर, डायरेक्ट. त्यांच्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच नसतो तो मार्ग अवलंबिल्याशिवाय. परंतु ज्यांना पर्याय आहे त्यांनी क्लॅरिटी आहे, त्यांनी नेमकी अशाच पद्धतीने त्यांनी विचार डायरेक्टली करावा असं मला ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेऊन वाटतं. डायरेक्ट टाकावं. ग्रॅज्युएशन, मस्ट गो फॉर द ग्रॅज्युएशन. काय 2 वर्षात आयुष्य पडलं आपल्याला पैसे कमवायला आणि जॉब करायला. आता कॉलेज तुम्ही व्यवस्थित एन्जॉय करा. सर पुढचा क्वेश्चन, एक हा. समजा सपोज एखाद्या विद्यार्थ्याला MST CET ला कमी मार्क्स मिळत आहेत. आता ऍक्च्युली कसं आहे बर. ना सर, सध्या डायलेमा मध्ये स्टुडंट्स, कारण हा, की डिप्लोमा फार्मसीचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत चालू आणि झालेले बी आहेत. फार्मसीचा अजून एक्झाम पण नाही, म्हणजे त्यांची बरोबर. एंट्रन्स पण झालेली नाही किंवा त्याचं डिक्लेरेशन पण नाही की एक्झाम कधी होणार आहे तेव्हा काय वगैरे. त्याच्यामुळे बरोबर. बऱ्याच मुलांच्या मनामध्ये हे कन्फ्युजन आहे की सर आम्ही असं केलं तर चालेल का, की डिप्लोमा फार्मसीची जी ऍडमिशन प्रोसिजर आहे तिला आम्ही हा सुरू करतो, म्हणजे ती प्रोसेस हा. आम्ही स्टार्ट करतो आमच्या लेवलवर, आणि हम्म, सायमल्टेनियसली सीईटीचं प्रिपरेशन पण आहे. जेव्हा ती एक्झाम होईल, रिझल्ट येईल, तर हम्म. त्यावेळेस डिसाईड करू की कुठे ऍडमिशन घ्यायचं. तर असं करू शकतात का मुलं, म्हणजे नाही तुमचं करू काय सजेशन शकतात असेल? त्याला. हो त्याला करू शकतात, त्याला काही बंधन नाही असं. परंतु काय असतं की प्रत्येक ऍडमिशनची एक कट ऑफ डेट असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल डिप्लोमा ऍडमिशन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांचे कॅप राऊंड होतात, 2 किंवा 3 कॅप राऊंड होतील. आणि कॅप राऊंड झाल्यानंतर एक डेट डिक्लेअर होते की बाबा समजा 30 ऑक्टोबर फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, किंवा 30 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस ही कम्प्लीट करायची आहे. कम्प्लीट करायला लागेल. आणि 30 ऑक्टोबरच्या आज जर कोणी ऍडमिशन कॅन्सल केले तर त्याला पूर्ण फी आणि पूर्ण डॉक्युमेंट हे त्या विद्यार्थ्याला परत देणं हे कॉलेजसाठी बंधनकारक आहे. पण 30 ऑक्टोबर नंतर तो मुलगा ऍडमिशन जर त्याला कॅन्सल करायचा असेल तर त्याला पूर्ण वर्षाची फी देणं हे बंधनकारक आहे. बंधनकारक आहे. कारण की 30 ऑक्टोबर नंतर कॉलेजही ऍडमिशन करू शकत नाही. तर ती रिस्क विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे की बाबा मी त्या कट ऑफ डेटच्या आतच, जर मला डिग्रीला जायचं आहे तर मी कट ऑफ डेटच्या आतच ऍडमिशन माझं कॅन्सल करेल, ह्याची काळजी त्या विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. घेतली. आणि जी विद्यार्थी कॉन्फिडंट आहेत त्यांच्या सीईटीच्या प्रिपरेशन संदर्भात, तर त्यांच्या मनात हा प्रश्न हरकत नाही आला नाही त्यांनी पाहिजे. त्यांना हा प्रश्न नाही आला पाहिजे. परंतु तुम्हाला वाटलं तर तुम्ही ऍडमिशन घेऊन जर डिग्रीची प्रोसेस चालू झाली तर कट ऑफ डेटच्या आत तुम्ही कॅन्सल करू शकता. दोन्ही ऍडमिशन प्रोसेस सायमल्टेनियसली करू शकता, त्याला काय हरकत नाही. राईट. सर साधारणपणे समजा एखाद्या विद्यार्थ्याने डिप्लोमा फार्मसीला ऍडमिशन घेतलंय आणि त्याला आता ग्रॅज्युएशनला जायचं, म्हणजे बी फार्मला जायचंय. सो बी फॉर्मला त्या जायचं. विद्यार्थ्यासाठी बी फार्मच्या किती सीट्स अवेलेबल असतात आणि तो कसा ऍडमिशन घेऊ शकतो, म्हणजे त्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय? बरोबर. त्याला कसं आहे की डायरेक्ट ऍडमिशन किंवा लॅटरल एंट्रीची ऍडमिशन असं आपण म्हणतो. डिप्लोमा नंतर तो डायरेक्ट सेकंड इयरला जाऊ शकतो. त्यासाठी फक्त प्रत्येक कॉलेजमध्ये 10% सीट्स या रिझर्व्ह असतात. ओके. म्हणजे समजा माझ्याकडं जर 100चा इंटेक आहे तर मी 10 लॅटरल एंट्रीनी डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना सेकंड इयरला घेऊ शकतो.
किंवा त्या कॉलेजमध्ये जर समजा पहिले 100 ऍडमिशन्स पहिल्या वर्षी झाले नसतील किंवा 100 मधल्या 5 लोकांनी सोडून गेले असतील, तर ते 5 ऍडमिशन प्लस हे 10% अशा पद्धतीने ते सेकंड इयरला सीट्स ह्या भरू शकतात. पण त्या केसेसमध्ये जसं मी म्हटलं 60 मुलं पास होणार आहेत आणि 10% मुलांना हे ऍडमिशन मिळणार आहे. तर तिथं मेरिट हे फार हायर साईडला हायर जातं. साईडला जातं. हायर साईडला जातं. तर माझ्याच इथं जर बघितलं तर मागच्या वर्षी 95% शेवटचं ऍडमिशन झालेलं आहे. तर तुम्ही इमॅजिन करू शकता की ही कॉम्पिटिशन कुठल्या लेवलला आणि कुठल्या लेवलला जाते. कुठल्या स्तराला जाते. सो इट्स बेटर की ती रिस्क घेऊ नये विद्यार्थ्यांनी. मला वाटतं की ज्यांना डिग्री करायचं आहे, कारण की डिप्लोमा करून ज्यांना डिग्रीच करायचं असेल त्यांनी डिप्लोमा टू डिग्री हा मार्ग वापरणं योग्यच नाही आहे. म्हणजे ते मे फेस अ व्हेरी हाय कॉम्पिटिशन इन द सेकंड इयर आणि त्यांना त्यांच्या चॉईसचं कॉलेज मिळणं मग डिफिकल्ट मिळणं होईल. अवघड होऊन जातं. तिथं तुम्हाला वाईडर स्कोप आहे ना. प्रत्येक 25 कॉलेजेसच्या 60 ते 100 सीट तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. तिथे 25 कॉलेजेसच्या फक्त 10% सीट तुमच्यासाठी अवेलेबल आहे. हे जस्ट सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, कम्पॅरिझन आहे. माझाही वर्स्ट अनुभव आहे सर त्या बाबतीत, कारण की हा मलाही गव्हर्नमेंट हवं होतं. म्हणजे मी डिप्लोमा कम्प्लीट बर केल्यानंतर मला डायरेक्ट सेकंड इयरला गव्हर्नमेंट कॉलेज हवं होतं. त्या हा दृष्टीने अभ्यासही केला होता, पण बर फायनली 1% माझा कमी पडला होता आणि कट ऑफ निघून गेलं हा. होतं. नाही मिळालं मला गव्हर्नमेंट. हे सो असं होतं बऱ्याच 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 विद्यार्थ्यांसोबत असं होतं आणि मला वाटतं चांगले हुशार सिन्सिअर विद्यार्थी असतील तर त्यांच्या बाबतीत त्या गोष्टी होऊ नये. सर आता तुम्ही एक आयडिया द्या की टॉप गव्हर्नमेंट कॉलेजेस हा फार्मसीसाठी मुलांना कुठले अवेलेबल आहे की जिथे म्हणजे ड्रीम असावं विद्यार्थ्यांचं की तिथे ते ऍडमिशन घेऊ शकतात. आता मला तर मी नेहमी माझे आयडियल कॉलेज जर कन्सिडर केलं तर आयसीटी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, पण त्यांच्याकडे फक्त 30 जागा असतात बीफार्मच्या आणि त्या 30 जागामध्ये पण मुंबई आणि आउट ऑफ मुंबई असं पुन्हा होतं मला वाटतं तिथे. पण पुन्हा जरा व्यवस्थित चेक करावं लागेल. परंतु 30 जागा आहेत आणि त्या 30 जागांसाठी प्रचंड कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन. आहे. तर ते साधारणतः मी प्रिफर करेल. आपल्या नाशिकमध्ये एनडीएमव्हीपी आहे, औरंगाबादला गव्हर्नमेंट कॉलेज आहे, कराडला आहे. परंतु मला असं सजेस्ट करायला आवडेल की विद्यार्थ्यांनी जाऊन कॉलेज पाहावं. विद्यार्थ्यांनी पालकांनी जाऊन कॉलेज पाहावं. मी कुठल्या कॉलेजला नावं नाही ठेवणार, पण त्यांनी पर्सनली जाऊन कॉलेज पाहावं. तिथल्या माझे जे विद्यार्थी सध्या शिकत आहेत त्यांच्याशी डिस्कस कराव्या. तिथल्या स्टाफशी डिस्कस करावं. प्राचार्यांशी बोलून यावं. मॅनेजमेंट कसं आहे ते बघावं. काय फॅसिलिटीज आहेत ते बघावं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेतल्यानंतर ते गव्हर्नमेंट आहे का प्रायव्हेट कॉलेज आहे ते ठरवून मग तिथे ऍडमिशन घ्यावं. कारण की कसं आहे की सध्या ओव्हरऑल डेव्हलपमेंट इज मोर इम्पॉर्टंट दॅन हॅव्हिंग अ एक्सलंट अकॅडमिक दॅन हॅव्हिंग द ओनली एक्सलंट अकॅडमिक रेकॉर्ड. कारण की आज कुठल्याही कंपनीला किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये अपेक्षा असते की तो परिपूर्ण असला पाहिजे, कॉन्फिडंट असला पाहिजे, त्याची पर्सनॅलिटी छान असली पाहिजे. पर्सनॅलिटी छान म्हणजे फक्त दिसणंच नाही आलं, त्याचं वागणं बोलणं ह्या सगळ्या गोष्टी पर्सनॅलिटीमध्ये येतात. कम्युनिकेशन स्किल चांगल्या असल्या पाहिजे. तर मग कॉलेज ह्या गोष्टीवर काही काम करतंय का? एक्स्ट्रा करिक्युलर को करिक्युलर ऍक्टिव्हिटी अशा पद्धतीच्या होत आहेत का ज्याच्यातनं तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलप होते. या गोष्टींकडेही करिअरसाठी काय गायडन्स होतं, या गोष्टींकडे तेवढं लक्ष देऊन घाई न करता, कारण की भरपूर वेळ आहे आता, अजून सीईटी वगैरे व्हायची आहे. तर मला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची इच्छा आहे त्या कॉलेजमध्ये एकदा जाऊन परिस्थितीचा अनुभव घेणं हे केव्हाही चांगलं आहे. नंतर पस्तावा करण्यापेक्षा नक्कीच त्यासाठी थोडा वेळ दिलेला कधीही बेटर. वेळ दिलेला केव्हा, कारण की मी आता आजच एक मला अनुभव आला की मी त्या कॉलेजचं नाव घेणार नाही, फार नामांकित कॉलेज आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. परंतु तो विद्यार्थी म्हणला की सर आम्ही त्या कॉलेजच्या नावाने तिथे ऍडमिशन घेतलं. आम्हाला वाटलं की तिथं फी वगैरे कमी असेल, पण त्या कॉलेजमध्ये काही चेंजेस झाले होते आणि चेंजेस झाले होते आणि आम्ही ऍडमिशन घेतलं आणि तिथे ऍडमिशनच्या प्रोसेस कम्प्लीट करायला गेल्यावर लक्षात आलं की त्यांची फी 2 लाख होऊन गेली. आणि तिथे काही गोष्टींना बऱ्यापैकी वेळ लागतोय. ठीक आहे, स्टाफ वगैरे सगळा चांगला आहे,
परंतु जी गोष्ट त्यांनी ऑनलाईन बघितली होती किंवा काही गोष्टी ज्या ऐकू होत्या त्या गोष्टीवर त्यांनी ऍडमिशन केलं आणि तिथे गेल्यानंतर परिस्थिती थोडी वेगळी राहिली. वेगळी होती. मग अशा वेळेस तुम्हाला मागे फिरताही येत नाही. सो इट्स बेटर जर तुमच्याकडे वेळ असेल तर काही विचार करू नका. जिथे तुम्हाला ऍडमिशन घ्यायची इच्छा असेल अशा 4-5 कॉलेजेसला जाऊन भेटा, बघा. परिस्थितीची आपल्याला अंदाज येतो काही गोष्टी बघितल्यानंतर, काही लोकांशी 2-3 लोकांशी बोलल्यानंतर, आणि त्याच्यानंतर तुम्ही निर्णय घ्या. मोस्ट ऑफ द टाइम काय होतं सर, मुलं फक्त वेबसाईट बघतात किंवा त्यांचं जे काही बेसिक ऑनलाईन प्रेझेन्स असतो त्या बेसिसवर ते ऍडमिशन घेण्याचा प्रयत्न करतात. आणि इनफॅक्ट आता कुठलंही कॉलेज असलं किंवा कुठलीही ऑर्गनायझेशन असेल तर वेबसाईटवर चांगल्याच गोष्टी असणार. त्यामुळे पर्सनली तिथे गेल्याशिवाय की तिथल्या म्हणजे जे पासआउट झालेले स्टुडंट्स किंवा तिथे ऑलरेडी आता जे लर्निंग करतायत तर अशा स्टुडंटशी इंटरॅक्ट केल्याशिवाय तिथली इंटरनल पोझिशन किंवा इंटरनल गोष्टी कळत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पर्सनली व्हिजिट केलेलं कधी बेटर विद्यार्थ्यांनी. कारण की तुमचा करिअरचा प्रश्न आहे, तुमच्या करिअरचा प्रश्न. कारण पुढचे 4 वर्ष तुम्ही त्या इन्स्टिट्यूट मध्ये इन्व्हेस्ट करणार आहात आणि ते 4 वर्ष डिसाईड करणार आहे की तुमचं पुढचं करिअर कसं असणार आहे. डेफिनेटली. त्यामुळे अख्खं आयुष्य तुम्ही पणाला लावताय. त्याच्यामुळे इथे कंटाळा करून चालणार नाही. पर्सनली व्हिजिट केलेलं कधी. म्हणजे पालकांनाही, जर पालक ऐकत असतील तर त्यांनाही हेच सजेस्ट करेल की मुलाच्या पुढच्या भवितव्यासाठी ही जी तुम्ही वेळेची किंवा पैशाची काही इन्व्हेस्टमेंट कराल थोडीफार जाण्या येण्यामध्ये किंवा वेळेमध्ये, तर ती तुम्हाला नक्कीच एक समाधान लावेल किंवा माझा निर्णय कुठे चुकला नाही. राईट सर. आता ओव्हरऑल म्हणजे मोस्ट ऑफ क्वेश्चन्स मी मुलांकडून मागवले होते मागच्या व्हिडिओमध्ये आणि तेच क्वेश्चन्स तुमच्या समोर पुट केले. सो या ठिकाणी मला थोडं तुमच्या कॉलेजबद्दलही ऐकायला आवडेल. आणि सर सध्या मेट कॉलेज जे आहे आपलं, तर त्याबद्दल आम्हाला सांगा की विद्यार्थ्यांना इथे कशा पद्धतीने शिक्षण दिलं जातं, घडवलं जातं आणि ओव्हरऑल कशी डेव्हलपमेंट विद्यार्थ्यांची होत असते. ओके, नक्कीच. मेट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आदरणीय भुजबळ साहेबांनी भुजबळ नॉलेज सिटी नाशिकमध्ये उभारली याच उद्देशाने की बाबा परदेशामध्ये ज्या पद्धतीचं कॉलेज, ज्या पद्धतीचं शिक्षण आणि ज्या पद्धतीच्या फॅसिलिटी अवेलेबल असतात, ज्या पद्धतीचं ऍटमॉस्फिअर असतं, त्या पद्धतीचं ऍटमॉस्फिअर आपल्या नाशिकच्या विद्यार्थ्यांना का नाही अवेलेबल करून द्यावं, ह्या एका संकल्पनेतनं त्यांनी एक सुंदर छान इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलेलं आहे भुजबळ सिटीमध्ये. आणि तिथेच मेट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी 2006 पासून एस्टॅब्लिश झालेला आहे. आपल्या इथं जसं मी सांगितलं सुरुवातीला की डिप्लोमा पासून ते पीएचडी पर्यंत, म्हणजे डिप्लोमा, बी फार्मसी, एम फार्मसी, पीएचडी पर्यंतचं सगळं फार्मसी एज्युकेशन हे अंडर एका अम्ब्रेला किंवा एका बिल्डिंग मध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. त्याच्यानंतर जर आमची वाटचाल पाहिली तर 2006 ते 2020 हे साधारणतः 14 वर्षाचा प्रवास आहे. त्या 14 वर्षाच्या प्रवासामध्ये कॉलेजचे इंटेक वाढलेला आहे. 60 पासून आम्ही 100ला गेलेलो आहोत. नाशिक मधलं हे आमचं, मला सांगायला आवडेल की असं एकमेव कॉलेज आहे की जे एनबीए त्याचबरोबर नॅक ह्या दोन आपल्या सेंट्रल अक्रिडेशन बॉडी आहेत की ज्या सर्टिफाय करतात की इथं क्वालिटी एज्युकेशन हे दिलं जातं. तर आमचं एनबीए ऍज वेल एज नॅक अक्रिडेशन हे झालेलं आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातलं एकमेव प्रायव्हेट फार्मसी कॉलेज आहे की ज्याला NIRF रँकिंग आहे. म्हणजे कसं आहे की भारत सरकार दरवर्षी कॉलेजेसला त्यांच्या परफॉर्मन्स नुसार रँकिंग देतं, ऑल इंडिया रँकिंग देतं. मग आपल्या नाशिक जिल्ह्यामधलं प्रायव्हेट फार्मसी मधलं आमचं एकमेव कॉलेज आहे की जे 76 ते 100च्या बँड मध्ये आहे. आणि ही कामगिरी आम्ही ह्या 14 वर्षामध्ये करू शकलो. त्याच बरोबर कॉलेजचं इंडस्ट्रियल इंटरॅक्शनला आम्ही फार महत्व देतो की इंडस्ट्रियल एक्सपोजर मुलांना जास्तीत जास्त मिळालं पाहिजे. इंडस्ट्रीच्या लोकांची त्यांची इंटरॅक्शन ही जास्तीत जास्त घडली पाहिजे. आणि त्याचंच आउटकम हे आहे की गेले 3 वर्ष कॉलेजला AICTE आणि CII म्हणून एक आपली नॅशनल बॉडी आहे की जी सर्टिफाय केलेलं आहे, प्लॅटिनम दर्जा आपल्याला मिळालेला आहे की इन्स्टिट्यूट हॅव्हिंग द ग्रेट इंडस्ट्रियल इंटरॅक्शन, की ज्याची छान इंडस्ट्री बरोबर इंटरॅक्शन आहे. म्हणजे प्लॅटिनम म्हणजे एकदम टॉपमोस्ट रँक आहे. त्याच्यामध्ये गेले आपण 3 वर्ष आहोत. त्याचबरोबर मान्यतेच्या बाबतीत आम्हाला
AICTE, PCI, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट याच्या मान्यता आहेत. कॉलेजचा स्टाफ हा आमचा काय म्हणतात की हा आत्मा आहे. आणि कॉलेजचा स्टाफ, आय प्राऊड अबाउट माय स्टाफ. आमच्याकडे साधारणतः एक 28 स्टाफ आता आहेत, पूर्ण वेळ 28 स्टाफ आहेत आणि त्यातले साधारणतः 16 लोक हे PhD आहे. म्हणजे हायेस्ट नंबर ऑफ PhD स्टाफ असलेलं कॉलेज असावं मला वाटतं नाशिक जिल्ह्यामधलं. रिसर्चचं एक चांगलं वातावरण आमच्याकडे आम्ही प्रस्थापित करायचा प्रयत्न करतो आणि त्याचंच आउटकम आहे की साधारणतः या कालावधीमध्ये आमचे 250च्या पेक्षा जास्त रिसर्च पब्लिकेशन्स हे वेगवेगळ्या नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नलमध्ये पब्लिश झालेले आहेत. कॉलेजला रिसर्च साठी बरेचसे अवॉर्ड्स मिळालेले आहेत. रिसेंटली AICTE ही जी काही सेंट्रल एजन्सी आहे त्यांच्यातर्फे आम्हाला साधारणतः 19 लाख रुपये हे रिसर्च ग्रँट म्हणून मिळालेले आहेत. तर एक आणि आमचा ओव्हरऑल एम हा सोशिओ टेक्निकल डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट कडे असतो. म्हणजे फक्त टेक्निकली साऊंड करायचं नाही विद्यार्थ्याला, जसं मी पर्सनॅलिटीला तेवढं महत्व दिलं की तो सोशियली टेक्निकली साऊंड असला पाहिजे आणि सोशली रिस्पॉन्सिबल असला पाहिजे आणि त्याची पर्सनॅलिटी ही स्ट्रॉंग डेव्हलप झाली पाहिजे या 4 वर्षामध्ये. आणि त्या अनुषंगाने आम्ही विविध उपक्रम राबवतो. आमच्या इथं बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज होतात, एक्स्ट्रा करिक्युलर, को करिक्युलर, की ज्या माध्यमातून ज्यात विद्यार्थी पार्टिसिपेट करतात आणि त्या माध्यमातून एक त्यांची पर्सनॅलिटी ही डेव्हलप होत राहते. त्यांचा कॉन्फिडन्स हा वाढत राहतो आणि एकदा कॉन्फिडन्स वाढला तर तो कुठल्याही सिच्युएशनला चांगल्या पद्धतीने फेस करू शकतो. आणि त्याचबरोबर तो सोसायटी प्रती रिस्पॉन्सिबल असला पाहिजे, सेन्सिटिव्ह असला पाहिजे. अशा पद्धतीचे आम्ही उपक्रम करतो. आमच्या NSSच्या माध्यमातून असून द्या किंवा आम्ही एक सोशल वेलफेअर सेल एस्टॅब्लिश केलेला आहे, जिथे बऱ्याचशा अनाथ आश्रमांना आम्ही मदत करतो. विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग असतो. त्यांनी जाऊन तिथली परिस्थिती बघावी आणि तिथं थोडंफार कॉन्ट्रीब्युट करावं. असं एक ओव्हरऑल डेव्हलपमेंटचं वातावरण देण्याचा आम्ही गेले 14 वर्ष झालं प्रयत्न करतो आहोत आणि त्याच माध्यमातून त्याचाच एक भाग आहे सर की कॉलेजचं कट ऑफ पर्सेंटेज एवढं हाय का जात आहे. सर एक फायनल मेसेज तुमचा काय असेल या सर्व विद्यार्थ्यांसाठी, आणि जर एखाद्या विद्यार्थ्याला आपल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर यासाठी तुम्ही काय सांगाल? मी फक्त एक फायनल मेसेज द्यायच्या अगोदर अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की आमच्या इथं आता या वर्षी आमच्याकडे ऑलरेडी एक डिप्लोमा आहे, पण या वर्षीपासून आम्ही मेट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये देखील एक डिप्लोमा कोर्स चालू केलेला आहे आणि त्यांनाही एक फार वेगळ्या पद्धतीचा अनुभव होईल याची आम्ही तरतूद केलेली आहे डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि आपल्याकडे फार्म डी पण आहे वाटतं ना? फार्म डी, सॉरी मी ते सांगायला विसरलो. फार्म डी हा नाशिकमध्ये 2च कॉलेजमध्ये आहे. आपण प्रथम फार्म डी हा कोर्स हा चालू केलेला आहे आणि डी फार्मसी या वर्षीपासून आपण चालू करतो. सर विद्यार्थ्यांची इच्छा आहे फार्म डी बद्दल सुद्धा जाणून घ्यायची, तर एक आपण सेपरेट सेशन नक्की घेऊया आणि त्यामध्ये तुम्ही फार्म डी बद्दलच फक्त विद्यार्थ्यांना गाईड करा, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना अजून हा कोर्स माहित नाहीये तितकासा आणि त्यांना याचे खास खळगे किंवा फ्युचर स्कोप काय असू शकतो हा पण तुम्ही एका सेपरेट सेशन मध्ये नक्की आम्हाला थोडा वेळ द्या, थोडा त्रास देऊ. नक्की नक्की मला आवडेल. तर आता फायनल मेसेज विद्यार्थ्यांसाठी. मेसेज आता मला वाटतं मी बऱ्याचशा गोष्टी माझ्या बोलण्यातनं कव्हर केल्या. नाही, त्यांना परीक्षेसाठी वगैरे असं सांगतोय मी तुम्हाला. परीक्षेसाठी तर मला वाटतं की अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. जेवढे तुमच्याकडे दिवस आहेत तेवढ्या रात्र अवेलेबल आहे आणि फार्मसीला जसं मी म्हटलं की फार्मसी करण्याच्या बरोबर तुम्ही कुठल्या कॉलेजमधनं फार्मसी करतायत ते आता सध्या फार महत्त्वाचं. तर विद्यार्थ्यांना मी मेसेज देईल की का तुमच्याकडे वेळ आहे तर त्या वेळेचा सदुपयोग करा. तुमच्या सीईटीचे प्रिपरेशन जास्त चांगल्या पद्धतीने करा. एक ड्रीम तुमच्याकडे असून द्या, एक टार्गेट तुमच्याकडे असून द्या आणि त्यानुसार तुम्ही त्या कॉलेजला ऍडमिशन घ्या. आणि आयुष्यात पुढच्या दृष्टिकोनातून जर मी म्हटलं तर मी तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगेल की तुम्ही कॉन्फिडंट बनायचा प्रयत्न करा, डिटरमाइंड बनायचा प्रयत्न करा, फोकस राहावा काही गोष्टींबद्दल. यू मस्ट पार्टिसिपेट इन ईच अँड एव्हरी इव्हेंट विच कम्स टू यू, राईट?
participation is very important, which help you to build your confidence, which help you to build your leadership qualities. And lastly, I would like to say that you must contribute to the society. It's our responsibility to give back to our society. So तो विचार तुमच्या मनामध्ये नेहमी हा असला असला पाहिजे. पाहिजे की आय मस्ट गिव्ह सम बॅक टू माय सोसायटी. कारण की तुम्ही एकटे आयुष्य जगू शकत नाही. सोसायटी जशी असेल तशी, चांगले वाईट सगळे लोक तुम्हाला गरजेचे आहेत. आणि जर ती लोक गरजेची आहेत तर त्याच सोसायटीमध्ये काही असा ग्रुप आहे की ज्यांना तुमची गरज आहे, तर नक्कीच त्यांना मदतीचा हात पुढे करा आणि कॉन्ट्रीब्युट इन द सोशल डेव्हलपमेंट ऑल्सो. सो हा छोटासा मेसेज मी देऊ शकतो. थँक्यू सर. खूप छान सेशन होतं आणि छान वाटलं पर्सनली मला तरी तुमच्यासोबत इंटरॅक्ट करून. आणि विद्यार्थ्यांनाही नक्की यातून खूप इन्फॉर्मेशन डिलिव्हर केली गेलेली आहे तुमच्याकडून. आणि सरांच्या रेफरन्सने आपल्याला अजून 2 टीचर्सची आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळाले आहेत आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंग साठी. सो आपण स्वतंत्र त्या टीचर सोबत सुद्धा आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंग या क्षेत्राची माहिती नक्कीच अपकमिंग व्हिडिओज मध्ये घेऊया. सर पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन सर्वात अगोदर आणि आभार की तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला. आणि मला तर खूप छान वाटतंय आज तुमच्यासोबत इंटरॅक्ट करून. थँक्यू दिगंबर. अँड आय रिअली अप्रिशिएट यू की यू आर नॉट थिंकिंग ओनली अबाउट युअर सेल्फ, यू आर थिंकिंग अबाउट द स्टुडंट कम्युनिटी. आणि त्यांच्यासाठी तू हा एक छान उपक्रम घेऊन आलेला आहेस. आणि त्यातनं बरेचसे त्यांचे डाऊट नक्की क्लिअर होतील. कारण की माहिती घेणं आणि माहिती पोहोचवणं हे फार महत्वाचं आहे. कारण की काय होतं की माहिती नसलं तर फसवणूक होते. तर त्यामुळं माहिती देत राहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि तू ते चांगल्या पद्धतीने पार पाडतोयस. सो ऑल द बेस्ट टू यू अँड कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. सो थँक्यू डिअर स्टुडंट्स. अजूनही तुमच्या मनात काही डाऊट्स असतील तर सरांसोबत आपण एक एक्स्ट्रा सेशन तर घेणारच आहोत. त्या सेशन मध्ये आपण सरांना वाटलंच तर विचारूया. आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स मी थोड्या वेळाने तुम्हाला मेसेज सेक्शन मध्ये पिन करून ठेवतो मेट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या. ओके. सो तुम्हाला पुन्हा एकदा बेस्ट विशेष. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे वेळ आहे, जेवढे दिवस आहेत तेवढे रात्र आहेत. अभ्यास करा, चांगला अभ्यास करा आणि चांगल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्या. आणि पुन्हा एकदा आमच्या दोघांकडून तुम्हाला बेस्ट विशेष. ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस यू. टेक केअर. हॅव अ गुड डे. बाय बाय. सी यू. थँक्यू सर पुन्हा एकदा. थँक्यू.